भारतीय एअरफोर्सने ही घुसखोरी रोखलेली आहे। हवाई दलाच्या कारवाईनंतर पाक विमानं मिनिटभरामध्ये परत पोहोचलेली आहेत। हेमंत महाजन थोडा वेळापूर्वी आपल्याला याबाबतची माहिती देत होते। तर भारतीय एअरफोर्सने पाकिस्तानची घुसखोरी रोखलेली आहे आणि पाकिस्तानच्या विमानांना पुन्हा माघारी धाडलेला आहे। केवळ मिनिटभरासाठीच म्हणून पाकिस्तानची विमानं घुसखोरी करू शकली आणि त्यानंतर पुन्हा ते पाकिस्तानमध्ये परतलेले आहेत। तर ही दृश्य जी आता तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतायत, ही दृश्य काश्मीर मधली आहेत। कलान गावामध्ये, काश्मीरच्या कलान गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे। मिग विमान कोसळलेलं आहे। काही वेळापूर्वीची ही घटना आहे। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे वायुसेनेचं मिग विमान कोसळलं, त्याचे हे दृश्य, या दृश्यांवरून आपण अंदाज लावू शकतो की किती भीषण असा हा अपघात होता। या क्षणाच्या दोन मोठ्या बातम्या आहेत देशभरातल्या। एक म्हणजे पाकिस्तानने भारताची सीमारेषा ओलांडून नौशेरा सेक्टरमधून घुसखोरी केलेली आहे। हवाई मार्गे ही घुसखोरी पाकिस्तानकडून करण्यात आली, पण पळपुट्या पाकिस्तानने केवळ एका मिनिटामध्ये पुन्हा माघारी आपली विमानं घेतलेली आहेत। भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि एका मिनिटामध्ये पाकिस्तानची विमानं मागे फिरलेली आहेत। हेमंत महाजन यांनी थोड्या वेळापूर्वी आपल्याला ही महत्त्वपूर्ण माहिती दिली। तर दुसरी जी घटना आहे ती दुर्घटनेची आहे। काश्मीरमध्ये वायुसेनेचं मिग विमान दुर्घटनाग्रस्त झाले, त्याची दृश्य तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहत आहात। या दृश्यांवरून आपल्याला अंदाज येईल की किती मोठी ही दुर्घटना आहे। या दुर्घटनेबाबतचा तपशील अद्याप आपल्या हाती आलेला नाहीये, पण या दृश्यांवरून आपण अंदाज लावू शकतो की किती मोठी ही दुर्घटना असेल। तर पाकिस्तानच्या या कुरापती काही संपताना दिसत नाहीयेत। पाकच्या कारवाया सुरूच आहेत, मात्र घाबरगुंडी उडालेलं पाकिस्तान केवळ एका मिनिटामध्ये पुन्हा पाकिस्तानमध्ये परतले। जेट फ्लाइट सर। कंफर्म? हाँ सर। इसमें कोई आग वगैरह लगी थी? हाँ बोले। हाँ सर। हाँ सर, आग लगी, बहुत आग लगी सर। हाँ सर, गैरन बड़गाम सर। बड़गाम में? हाँ सर। इसमें 3 आदमी सर, पहला टीन है सर। अच्छा। हाँ, वो भी जल गई सर। कोई धमाका वमाका? हाँ सर, 2 धमाका हुआ था सर, 2 धमाका सर हुआ। तर या क्षणाच्या दोन महत्त्वपूर्ण बातम्या तुम्ही पाहताय साम टीव्हीवरती। एक म्हणजे पाकिस्तानने घुसखोरी केलेली आहे। नौशेरा सेक्टरमध्ये सीमारेषा ओलांडून पाकिस्तानी विमानांनी ही घुसखोरी केली। काही वेळापूर्वीची ही घटना आहे, मात्र पाकिस्तानी विमानं केवळ मिनिटभरच तग धरू शकली। भारतीय वायुसेनेने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आणि घाबरलेली पाकिस्तानची विमानं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दिशेने वळली। तर दुसरी दुर्दैवी घटना सुद्धा काश्मीरमधलीच आहे। काश्मीरमध्ये वायुसेनेचं मिग विमान काही वेळापूर्वी कोसळलंय। मोठी दुर्घटनाही आहे। आपल्याला या दृश्यामधून कदाचित अंदाज येऊ शकेल की किती मोठी ही दुर्घटना आहे। अद्याप या घटनेचा तपशील आपल्यापर्यंत येऊ शकलेला नाहीये, मात्र तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वायुसेनेचं हे मिग विमान कोसळल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती आपल्या हाती येते। तर या दोन मोठ्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या काश्मीरमध्ये कलान गावामध्ये ही घटना घडलेली आहे, जिकडे वायुसेनेचं मिग विमान दुर्घटनाग्रस्त झालंय। तर पाकने पुन्हा एकदा आपल्या कुरापती सुरू ठेवलेल्या आहेत। पाकने भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाकची विमानं भारतीय हद्दीमध्ये काही वेळापूर्वी घुसली। साधारणपणे 15 ते 20 मिनिटांपूर्वीचा हा प्रकार आहे, मात्र केवळ मिनिटभरच पाकिस्तानची विमानं भारतीय हद्दीमध्ये तग धरू शकली। भारतीय वायुसेनेने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आणि घाबरलेली पाकिस्तानची विमानं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दिशेने वळली। पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही बातमी समोर आलेली आहे की पाकिस्तानने नौशेरा सेक्टरमध्ये सीमारेषा ओलांडून घुसखोरी केलेली आहे। काही वेळापूर्वीच हा प्रकार घडलेला आहे। तर पाकिस्तानच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीये। तर दुसरीकडे आणखी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। काश्मीरमध्येच वायुसेनेचं मिग विमान दुर्घटनाग्रस्त झालंय। काही वेळापूर्वीची ही घटना आहे, मात्र याबद्दलचा अधिक तपशील कळू शकलेला नाहीये। मात्र मोठं नुकसान झालं असावं असा अंदाज आपण दृश्यांतून लावू शकतोय। अभी तक हमें 2 बॉडीज मिली है। वी आर असर्टेनिंग। प्लीज, थैंक यू। तर अत्यंत दुर्दैवी अशी ही बातमी काश्मीरमधून आपल्यापर्यंत येते। वायुसेनेचं मिग विमान कोसळले आणि 2 मृतदेह घटनास्थळावरून
ताब्यात घेण्यात आलेले आहेत। तर अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना काश्मीरमधली वायुसेनेचं मिग विमान काही वेळापूर्वीच कोसळलंय। काही वेळापूर्वीच ही घटना घडली पडगाम जिल्ह्यामध्ये कलान गावामध्ये हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं। वायुसेनेचं मिग विमान काही वेळापूर्वी कोसळलं। या दृश्यांमधून आपण अंदाज लावू शकतो की किती मोठी ही दुर्घटना आहे। याबाबतचा अधिक तपशील अद्याप कळू शकलेला नाहीये। मात्र आत्ता थोड्या वेळापूर्वी जी प्रतिक्रिया आली त्याच्यानुसार 2 मृतदेह घटनास्थळावरून आढळलेले आहेत। मात्र याबाबतची कुठलीही अधिकृत माहिती आतापर्यंत पुढे आलेली नाहीये। तर दुसरी महत्त्वाची बातमी देशातली ती म्हणजे पाकिस्तानने घुसखोरी केलेली आहे। नौशेरा सेक्टरमध्ये सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानची विमानं भारताच्या दिशेने आलेली आहेत। मात्र पळपुट्या पाकिस्तानने घाबरलेल्या पाकिस्तानने केवळ 1 मिनिटभरच ही घुसखोरी केली। भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानची घाबरलेली विमानं मिनिटभरामध्ये पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने परतली। तर पाकिस्तानकडून काल झालेल्या भारताने केलेल्या हल्ल्यानंतर हूल देण्याचा हा प्रयत्न मात्र पाकिस्तानची विमानं केवळ मिनिटभरच तग धरू शकली। पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही बातमी समोर येते की पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीमध्ये घुसखोरी करण्यात आली। तर दुसरी बातमी जी आहे ती दुर्दैवी बातमी येते काश्मीरमधूनच। काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये कलान गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे जिथे वायुसेनेचं मिग विमान दुर्घटनाग्रस्त झाले। याच्यामध्ये 2 मृतदेह देखील आढळलेले आहेत। मात्र याबाबतची कुठलीही अधिकृत माहिती आतापर्यंत समोर आलेली नाहीये। यहाँ पे जो भी इंजुरी वगैरह है उसको ठीक करना है, उसके बाद टेक्निकल एयरफोर्स टीम आएगी, वो असर्टन करेगी ये क्या है। अभी तक हमें 2 बॉडीज मिली है, वी आर असर्टनिंग। प्लीज, थैंक यू। आतापर्यंत 2 मृतदेह आढळलेले आहेत। मात्र याबाबतची अधिकृत कुठलीही माहिती आतापर्यंत समोर आलेली नाहीये। तांत्रिक बिघाड झाला आणि त्याच्यामुळे हे विमान कोसळलं अशी प्राथमिक स्वरूपाची माहिती अद्यापही आपल्या हाती आहे। काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील कलान गावापासून काही किलोमीटर अंतरावरती ही दुर्घटना झाली आहे। त्याची दृश्य आता तुम्ही तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतायत। याच्यावरून तुम्हाला या दुर्घटनेचा अंदाज येऊ शकेल। तर दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे सीमारेषेवरून पाकिस्तानने घुसखोरी केलेली आहे। पाकिस्तानची विमानं भारताच्या हद्दीमध्ये घुसलेली आहेत। काही मिनिटांसाठीची केवळ 1 मिनिटासाठीची घुसखोरी होती। मात्र पाकिस्तानने काल भारताने घेतलेल्या बदल्यानंतर पुन्हा एकदा हूल देण्याचा प्रयत्न केलाय। भारतीय वायुसेनेने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर घाबरलेली पाकिस्तानची विमानं पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दिशेने फिरलेली आहेत। साधारणपणे अर्ध्या तासापूर्वी हा प्रकार घडला। पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही बातमी आली।